नमस्कार. ई-ऑफिस 7.0च्या या खास सादरीकरणात स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. ते म्हणजे ई-ऑफिसमध्ये लॉग इन करण्याचे अचूक संकेतस्थळ आणि त्याचे टप्पे. होय, प्रशासकीय कामकाज पूर्णपणे कागदविरहित करणाऱ्या या सिस्टीममध्ये अगदी सहज आणि सुरक्षितपणे प्रवेश कसा मिळवायचा हे आपण प्रत्यक्ष स्क्रीनशॉट्सच्या मदतीने टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. या सादरीकरणाचे 5 मुख्य टप्पे आहेत. 1. ई-ऑफिस प्रणालीची थोडक्यात ओळख. 2. लॉग इनसाठीची अधिकृत संकेतस्थळे. 3. परिचय प्रणालीद्वारे लॉग इन. 4. सुरक्षित OTP पडताळणी. आणि 5. ई-ऑफिसचे होमपेज. चला पहिल्या भागाकडे वळूया. ई-ऑफिस प्रणालीची ओळख. आता बघा, ई-ऑफिस 7.0 हे नक्की आहे तरी काय? तर महाराष्ट्र शासनासाठी तयार केलेले हे एक अतिशय प्रगत डिजिटल वर्कप्लेस सोल्युशन आहे. विचार करा, टेबलावरच्या फाईलचे ढिगारे पूर्णपणे गायब झाले तर? अगदी तोच या मागचा उद्देश आहे. प्रशासकीय कामकाज पूर्णपणे कागदविरहित, पारदर्शक आणि सुपरफास्ट बनवणे. यामुळे कामाचा वेग तर वाढतोच, पण संपूर्ण कार्यपद्धतीत एक कमालीची सुलभता येते. एकदम गेम चेंजर, नाही का? आता पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे लॉग इनसाठी अधिकृत संकेतस्थळे. लॉग इन करताना पहिली पायरी कोणती असेल तर योग्य लिंकची निवड. इथेच अनेकदा गडबड होते. क्षेत्रीय कार्यालयांसाठी mahaeoffice.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ वापरणं अपेक्षित आहे. पण जर का मंत्रालयातील असेल तर त्यासाठी mahaeoffice1.maharashtra.gov.in हा पूर्णपणे वेगळा URL आहे. हे दोन्ही अगदी सारखे वाटले तरी त्यात हा 1चा जो फरक आहे ना, तो नीट लक्षात ठेवायला हवा. म्हणजे सुरुवातीलाच येणारे अडथळे सहज टाळता येतील. आता तिसरा टप्पा, परिचय प्रणालीद्वारे लॉग इन. सरकारी प्रणालीत प्रवेश करताना सुरक्षेचा प्रश्न येतोच. त्यासाठीच परिचय हे एक भक्कम सुरक्षाद्वार बनवण्यात आलं आहे. हा एक सिंगल, सिम्प्लिफाईड आणि सेफ प्लॅटफॉर्म आहे. थोडक्यात सांगायचं तर हे एकाच चावीने उघडणारं सुरक्षित कुलूप आहे, ज्यामुळे लॉग इन प्रक्रिया केवळ सोपीच नाही तर 100% सुरक्षित आणि विश्वासार्ह बनते. आता प्रत्यक्ष स्क्रीनवर हे कसं दिसतं ते पाहूया. या सुटसुटीत इंटरफेसकडे लक्ष द्या. सर्वात वरती युजर नेमसाठी जो रकाना आहे तिथे युजर ID @domain.in या फॉर्मॅटमध्ये माहिती भरायची आहे. आणि अगदी त्याच्याच खाली पासवर्ड टाकण्यासाठी एक स्वतंत्र रकाना दिलेला आहे. एकदम स्पष्ट आणि सोपी मांडणी आहे. ही कृती करायला अतिशय सोपी आणि क्रमानुसार आहे. 1. पहिल्या रकान्यात युजर नेम अगदी अचूक भरायचं. 2. त्यानंतर खाली पासवर्ड टाकायचा. आणि 3. सगळ्यात खाली असलेल्या निळ्या रंगाच्या नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. झालं. यानंतर येतो चौथा टप्पा, सुरक्षित OTP पडताळणी. 2 स्टेप ऑथेंटिकेशनच्या स्क्रीनवर आल्यावर OTP ॲज SMS अँड ऑन संदेश ह्या पर्यायाची निवड करावी लागते. हा पर्याय निवडला आणि त्या निळ्या नेक्स्ट बटनावर क्लिक केलं की नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक सुरक्षित कोड म्हणजेच आपला OTP लगेच पाठवला जातो. आता जो OTP मोबाईलवर आलाय ना, तो या स्क्रीनवर दिसणाऱ्या एंटर OTPच्या रकान्यात न चुकता तसाच्या तसा भरायचा आहे. तो टाकून झाल्यावर पुन्हा एकदा नेक्स्ट बटनावर क्लिक केलं की पडताळणी पूर्ण होते आणि प्रणालीत अंतिम प्रवेश मिळतो. अगदी काही सेकंदांचं काम आहे हे. इथे जाता जाता एक अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त टीप लक्षात घेऊया. कधीकधी काय होतं, नेटवर्कमुळे SMS यायला वेळ लागतो. अशा वेळी परिचय ऑथेंटिकेटर किंवा कवच यांसारख्या ॲप्सचा वापर करता येतो. फक्त एक काळजी घ्यायची, ही ॲप्स नेहमी अधिकृत ॲप स्टोअरवरूनच डाउनलोड केलेली असावीत. यामुळे कोड जनरेट होणं सुरक्षित आणि अगदी तात्काळ होतं. आणि आता शेवटचा 5वा टप्पा, ई-ऑफिसचे होमपेज. लॉग इन प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर हा असा अतिशय सुटसुटीत मुख्य डॅशबोर्ड उघडतो. डावीकडे नजर टाकली तर दिसेल की ई-फाईल मॉड्यूल, महत्त्वाच्या नोटिसेस आणि पावत्यांचे ट्रॅकिंग यांसारखी सगळी आवश्यक साधने इथे वापरासाठी सज्ज आहेत. म्हणजे सगळं ऑफिस जणू काय एका स्क्रीनवर आलंय. तर या संपूर्ण अडथळामुक्त प्रक्रियेची थोडक्यात उजळणी करूया. 1. नेहमी अचूक संकेतस्थळ निवडा. 2. परिचय ID आणि पासवर्ड टाका. 3. OTP जनरेट करा. 4. प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा. आणि 5. नव्या डिजिटल वर्कस्पेसमध्ये प्रवेश मिळवा.
या सोप्या क्रमाने गेल्यास वेळ तर वाचतोच, पण कामाचा उत्साहही वाढतो. कागदी फाईल्सच्या जंजाळातून मुक्ती मिळवण्याची ही पहिली आणि महत्त्वाची पायरी आपण आता पूर्ण केली आहे आणि डिजिटल वर्कस्पेस खुले झाले आहे. पण आता खरा प्रश्न हा आहे की इलेक्ट्रॉनिक फाईल्स तयार करण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजाच्या या नव्या युगात खऱ्या अर्थाने पाऊल टाकण्यासाठी संपूर्ण कार्यप्रणाली खरोखर सज्ज आहे का, यावर नक्की विचार करूया. हे सादरीकरण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.